सुरक्षा घाटसोबत कामराजनगरमध्ये या ठिकाणी आपल्यासोबत शिवसेनेचे विभाग प्रमुख परमेश्वर कदम जे आहेत. सर्वप्रथम आपल्या चॅनलच्या सर्व दर्शकांना जय महाराष्ट्र, जय भीम, नमस्कार. आजचा मकर संक्रांतीचा दिवस हा आपल्या सर्वांना भरभराटीचा जावो, सुख समृद्धीचा जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. नवीन वर्षामध्ये हा नवीन सण पहिला सण आला मकर संक्रांतीचा. यामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि साऊथ इंडियामध्ये नवीन वर्ष सुरू होतं. महाराष्ट्राचं मराठी माणसांचं नवीन वर्ष आपला गुढीपाडव्याच्या दिवशी असतं. चैत्र महिन्यात चालू होतं. पण बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की हा नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे. तर आपल्या मराठी कॅलेंडरप्रमाणे गुढीपाडव्यापासून आपलं नवीन वर्ष चालू होतं आणि साऊथ इंडियामध्ये आजपासून नवीन वर्ष चालू होतं. तर आपल्या सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि रमाबाई कामराजनगरमधील व नालंदा नगरमधील सर्व झोपडीधारकांसाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आपल्या यावर्षी इलेक्शननंतर आपलं जे काम आहे ते खूप अतिशय वेगाने पुन्हा एकदा चालू झालेलं आहे. SRAचा प्रकल्प MMRDA राबवत असून MMRDAने आतापर्यंत 2500 लोकांना भाडं दिलेलं आहे आणि घरं देखील खाली झालेली आहेत. त्यापैकी जवळपास 2000 घरं तोडून देखील झालेली आहेत. आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये महानगरपालिका शाळेच्या मागच्या भागामध्ये ज्या ठिकाणी आता जवळपास 100% झोपड्या सर्व 8 चाळीच्या झोपड्या तोडून झालेल्या आहेत, त्या ठिकाणी फेब्रुवारीमध्ये इमारतीच्या कामाला प्रत्यक्ष कामाला सुरुवात देखील होणार आहे. तर ही गोष्ट आपल्यासाठी खूप आनंदाची आहे आणि आपल्या संपूर्ण रमाबाई नगर, कामराजनगर, नालंदा नगरच्या विकासाचं एक मुहूर्तमेढ आणि पहिलं पाऊल आपण हे उचललेलं ते अतिशय सुखाने आपल्या मागच्या वर्षी पूर्ण केलं. आपण एकदम अतिशय आनंदात पूर्ण केलं. आणि त्याचप्रमाणे येणाऱ्या 4 वर्षात या विभागातील संपूर्ण 16,575 झोपड्यातील सर्व झोपडीधारक हे इमारतीमध्ये जातील. मी असं तुम्हाला आश्वासन देतो आणि पूर्ण देखील करणार ते. आजपर्यंत आपण जी काही कामं केली ती नुसतीच सुरू केली नाही तर कंप्लीट पूर्ण केल्यानंतरच आपण थांबलेलो आहोत. तर स्थानिकांचं म्हणणं आहे की या ठिकाणी ट्रान्झिट कॅम्प मिळणार होतं, ते कधी होईल? आपल्याकडे ट्रान्झिट कॅम्पची मागणी अतिशय कमी प्रमाणात आहे. 4000 झोपडीधारकांपैकी फक्त केवळ 400 झोपडीधारक आपल्याला ट्रान्झिट कॅम्पची मागणी करत आहेत. तर ज्या गार्डनच्या भागामध्ये आपल्याला ट्रान्झिट कॅम्प बनवायचं होतं तर तिकडे असलेल्या झोपड्या तोडून आपण ट्रान्झिट कॅम्प बनवणार होतो. कारण आपल्याला अपेक्षा होती कमीत कमी 4-5 6000 लोकांना ट्रान्झिट कॅम्प लागेल. पण ट्रान्झिट कॅम्प लागणारं संपूर्ण आपल्या झोपडपट्टीतील मागणीच जवळपास 400-500 लोकांची आहे. तर त्या गार्डन विभाग डेव्हलप करायचा आहे. ज्या ठिकाणी आपल्याला गार्डन डेव्हलप करायचं आहे त्या गार्डनमधल्या झोपड्या तोडून इमारत ट्रान्झिट कॅम्पची बांधण्यासाठी जे 1.5 वर्ष लागतील त्यापेक्षा त्या झोपड्या तोडण्यापेक्षा आपल्या ज्या पक्क्या झोपड्या आहेत त्याच झोपड्यांमध्ये जर गार्डन विभागातल्या गार्डन जिथे बनणार आहेत त्याच्यातील पक्क्या झोपड्यांमध्ये आपले ज्या लोकांना ट्रान्झिट कॅम्प पाहिजे त्यांना शिफ्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 10 दिवसात सगळे शिफ्ट होतील 400चे 400 आणि 10 दिवसात आपल्याला कामाला सुरुवात होईल. त्यामुळे आपला प्रकल्प लवकर होईल. आणि ज्या झोपड्यांमध्ये आपण शिफ्ट करणार आहोत त्या देखील पक्क्या झोपड्या आहेत. ज्या झोपडीधारकांची घरं एक म्हणजे 1+1 आहे त्यांना 1+1 देण्यात येईल आणि ज्यांची फक्त खालीच झोपडी आहे त्यांना खाली झोपडी देण्यात येईल. तर आपल्या विभागातच आपण त्यांना ट्रान्झिटही देतो आहे. ज्याप्रमाणे आपण त्यांना शब्द दिला होता की तुम्हाला कामराजवाल्यांना कामराजनगरमध्ये, रमाबाईनगरवाल्यांना रमाबाईनगरमध्येच देणार, तर आपण मधल्या भागामध्ये दोन्ही विभागातील जे ट्रान्झिट मागतील त्यांना ट्रान्झिट कॅम्प देऊ.